हॅलो स्टुडंट्स, मी प्राध्यापक रोहन क्षीरसागर तुमचं या ऑनलाईन लेक्चर सेशनमध्ये स्वागत करतो. तर आपला आर.के. फिजिक्स चॅनल तुम्हाला जर आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. या ठिकाणी आपण वन डायमेन्शनल मोशनमध्ये व्हेलॉसिटी आणि स्पीड पाहत होतो. तर त्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर important formulae for average speed and average velocity. Average velocity. So फर्स्ट फॉर्म्युला आहे तो आपल्याला पाहायचा आहे. जर त्या ठिकाणी when the time interval between successive distances is same or equal. आपला जो टाइम इंटरवल आहे सक्सेसिव्ह डिस्टन्स साठीचा तो काय असेल, इक्वल असेल. ठीक आहे. तर मग याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला पाहायचा आहे. तर यामध्ये T1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू T3 इज इक्वल टू डॉट 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 Tn इज इक्वल टू T असेल. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे या केसमध्ये ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय, तर वन डायरेक्शनल मोशनसाठी ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. ठीक आहे. मग आता टोटल डिस्टन्स म्हटल्यावर काय, d1 प्लस d2 प्लस d3 प्लस डॉट 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 प्लस dn अपॉन टोटल टाइम काय, t1 प्लस t2 प्लस t3 प्लस डॉट 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 प्लस tn. मग आता हे कन्वर्ट कसं करायचं ॲव्हरेज व्हेलॉसिटी सक्सेसिव्ह व्हेलॉसिटी साठी. बरोबर. आपल्याला माहिती आहे v1 इज इक्वल टू काय, d1 बाय t1. बरोबर. d1 म्हणजे काय, v1 t1. तसंच d2 म्हणजे v2 t2 आणि तसंच dn म्हणजे vn tn या फॉर्म मध्ये. बरोबर. मग आता इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल कशा प्रकारे हा फॉर्म्युला डेव्हलप करायचा आहे. ठीक आहे. मग आता इकडे वरती पहा, फॉर्म्युल्यामध्ये काय चेंज होईल. ठीक आहे. मग व्हॅल्यूज जर पुट केल्या d1 d2 d3 आणि dn च्या, तर ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय, v1 t1 प्लस v2 t2 प्लस डॉट 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 प्लस vn tn अपॉन ठीक आहे t1 प्लस t2 प्लस डॉट 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 प्लस tn. बरोबर. बट काय, t1 इज इक्वल टू t2 इज इक्वल टू डॉट 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 इज इक्वल टू tn इज इक्वल टू ta. म्हणजे सगळ्या t ची व्हॅल्यू काय आहे, t1 t2 t3 ची व्हॅल्यू काय आहे, t च आहे. मग ती पुट करा. मग ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय, v1 t प्लस v2 t प्लस डॉट 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 प्लस vn t अपॉन हे काय, t प्लस डॉट 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 प्लस t. बरोबर. आता t किती टाइम्स ऍड झालाय, या ठिकाणी t इज ऍड n टाइम्स. सो हे काय, t कॉमन घेतला, ब्रॅकेट मध्ये v1 प्लस v2 प्लस डॉट 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 प्लस vn अपॉन हे काय, n टाइम्स t गेट कॅन्सल. मग ॲव्हरेज स्पीड कसं काढायचं या केस मध्ये, इज इक्वल टू v1 प्लस v2 प्लस डॉट 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 प्लस vn अपॉन n. कधी, इक्वल टाइम इंटरवल साठी, फॉर द इक्वल टाइम इंटरवल. ठीक आहे. आता याच्यामध्ये सेकंड केस ॲव्हरेज स्पीड साठी किंवा व्हेलॉसिटी साठी सेकंड केस कुठली या ठिकाणी पहा. सेकंड केस जी आहे ती पहा या ठिकाणी व्यवस्थित. फॉर इक्वल
successive distance for equal successive distance, बरोबर. म्हणजेच d1 is equal to d2 is equal to d3 is equal to dot 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 is equal to dn is equal to d. म्हणजे सगळे डिस्टन्स काय असतील इक्वल असतील पर्टिक्युलर इंटरवल साठी, बरोबर. मग v average is equal to परत तोच फॉर्म्युला आहे, फक्त मॉडिफाय करायचा आहे. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम, बरोबर. मग त्या केस मध्ये काही d1 प्लस d2 प्लस d3 प्लस डॉट 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 प्लस dn अपॉन या ठिकाणी पहा t1 प्लस t2 प्लस डॉट 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 प्लस tn. ठीक आहे. या केस मध्ये t3 पण करा. ठीक आहे. तर मग v1 इज इक्वल टू काही d1 अपॉन t1, t1 इज इक्वल टू काय d1 अपॉन v1, t2 इज इक्वल टू काय d2 अपॉन v2 आणि dn इज इक्वल टू काय सॉरी tn इज इक्वल टू काय dn अपॉन vn. ठीक आहे. तर हे व्हॅल्यू मी पुट करावं लागते. तर v एव्हरेज इज इक्वल टू काय या केस मध्ये हे असंच राहील d1 प्लस d2 प्लस d3 प्लस डॉट 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 प्लस dn अपॉन t1 t2 आणि tn च्या व्हॅल्यू पुट करू. म्हणजे त्या केस मध्ये हे काही d1 अपॉन v1 प्लस d2 अपॉन v2 प्लस डॉट 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 प्लस dn अपॉन vn. ठीक आहे. तर तुम्ही जर आता पाहिलं तर ह्या केस मध्ये कशा प्रकारे येईल पहा. सिम्प्लिफाय होईल, फक्त व्हेलॉसिटीच्या फॉर्म मध्ये डिस्टन्स आणि टाइम तिथे येणार नाहीये, सिम्प्लिफाय होईल एकदम. मग v एव्हरेज इज इक्वल टू काय येईल सगळीकडे d पुट करा, d प्लस d डॉट 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 d अपॉन d कॉमन येईल 1 अपॉन v1 प्लस 1 अपॉन v2 प्लस डॉट 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 1 अपॉन vn. ठीक है. इज इक्वल टू हे काही n टाइम्स d अपॉन d इन ब्रैकेट 1 अपॉन v1 प्लस 1 अपॉन v2 प्लस डॉट 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 1 अपॉन vn. ठीक है. तर आता हे ब्रॅकेट तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता क्रॉस मल्टिप्लिकेशन सहाय्याने. हे कॅन्सल होईल, ही n बरोबर अपॉन हे ब्रॅकेट जर सिम्प्लिफाय करायला जर गेलो तर इथे येईल v2 v3 डॉट 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 vn अपॉन येईल v1 v2 डॉट 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 vn प्लस हे काय v1 v3 जे डिवाइडला क्वांटिटी ती येणार नाहीये, बरोबर डॉट 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 vn अपॉन v1 v2 vn प्लस हे v1 v2 डॉट 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 vn माइनस 1 अपॉन v1 v2 डॉट 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 vn त्या फॉर्म मध्ये, बरोबर. म्हणजे हे कसं येईल n टाइम्स हे जर कॉमन घेतलं हे कॉमन येईल ब्रॅकेट सर्व v1 v2 v3 डॉट 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 vn अपॉन हे काही v2 v3 vn प्लस v1 v3 डॉट 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 vn प्लस डॉट 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 प्लस हे काही v1 v2 डॉट 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 vn माइनस 1. ठीक आहे. तर या पद्धतीने हे क्रॉस मल्टिप्लिकेशन तुम्हाला करता आले पाहिजे, मॅथमॅटिकल टर्म्स या तुम्हाला करता आले पाहिजे. मी सिम्पली सांगितले. तर हे दोन फॉर्म्युले या ठिकाणी येतात. ह्या फॉर्म्युल्यावरचा एक प्रॉब्लेम पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवातीला मी प्रॉब्लेम लिहून घेतो. या फॉर्म्युल्यावर बेस प्रॉब्लेम पहा कसा येईल. या फॉर्म्युल्यावर बेस प्रॉब्लेम पाहायचा आहे. एग्जाम्पल काय पहा. इफ द पार्टिकल travel the half
travel the half distance with speed v1, travel the half distance with speed v1 and half distance with speed v3, sorry v2, then average speed becomes, और average velocity किंवा average speed म्हणू शकता. तर मग कशा प्रकारे येईल, बरोबर, म्हणजेच आपल्याला d1 दिलाय d/2 आणि d2 दिलाय d/2. यासाठी स्पीड v1 आहे, यासाठी v2 आहे, बरोबर. फॉर्म्युला माहिती आहे, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय, या ठिकाणी पुट करू शकता टोटल डिस्टन्स, म्हणजेच d1 प्लस d2 अपॉन टोटल टाइम t1 प्लस t2. पण आपण या ठिकाणी t1 प्लस t2 या कॉमन नाही लिहित. t1 इज इक्वल टू काय लिहितो, या ठिकाणी या कन्वर्ट करतो, v1 इज इक्वल टू d1 बाय t1, म्हणजेच t1 इज इक्वल टू काय येईल, d1 बाय v1, सेम t2 इज इक्वल टू काय येईल, d2 बाय v2, बरोबर. मग या ठिकाणी पुट जर केले तर v ॲव्हरेज इज इक्वल टू d1 प्लस d2 अपॉन काय येईल, d1 अपॉन v1 प्लस d2 अपॉन v2. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय करावं लागेल, v ॲव्हरेज इज इक्वल टू d1 ची व्हॅल्यू d/2 प्लस d/2 अपॉन इथे काय येईल, d/2 प्लस d/2 v1 अपॉन v2, बरोबर. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आपण मागाचाच फॉर्म्युला वापरलाय, तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता किंवा ह्या स्टेप बाय स्टेप पण जाऊ शकता. ठीक आहे. तर मग आता कशा प्रकारे सॉल्व करता येईल, इथपर्यंत आलोय आपण. मग आता d/2 कॉमन घ्या, बरोबर. v ॲव्हरेज इज इक्वल टू काय येईल, d/2 प्लस d/2 d/2 कॉमन घेतले, एक ब्रॅकेट मध्ये काय येईल, 1 अपॉन v1 प्लस 1 अपॉन v2, बरोबर. इज इक्वल टू काय येईल, मग dd कॅन्सल, ही 1 हाफ आहे, वरती जाऊन मल्टिप्लाय होतील 2 अपॉन हे काय येईल, 1 अपॉन v1 प्लस 1 अपॉन v2. क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, क्रॉस मल्टिप्लाय केले तर हे v2, बरोबर, हे 2 अपॉन हे v1 प्लस v2 अपॉन v1 v2, बरोबर. हे ब्रॅकेट सॉल्व केल्यानंतर मग आता सिम्प्लिफाय केल्यावर v ॲव्हरेज इज इक्वल टू काय, 2v1 v2 अपॉन v1 प्लस v2. म्हणजे तुम्हाला v1 v2 च्या व्हॅल्यूज जर दिल्या असतील तर तुम्ही डायरेक्टली काय करू शकता, ॲव्हरेज स्पीड काढू शकता. आता हे तुम्हाला फॉर्म्युला फॉर्म मध्ये दिलं होतं, पण तुम्हाला ते न्यूमेरिकल फॉर्म मध्ये पण दिलं जाऊ शकतं. ठीक आहे, या पद्धतीने. ठीक आहे, होप सो तुमच्या लक्षात आला असेल. काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. अजून एक प्रॉब्लेम पाहूया वेगळ्या टाईपचा थोडासा. ठीक आहे, तर नेक्स्ट प्रॉब्लेम पहा. The displacement of the moving displacement of the particle moving along a straight line
given by डिस्प्लेसमेंट दिली s इज इक्वल टू 4t स्क्वेअर प्लस 5t मायनस 6 आणि दोन गोष्टी विचारल्या. फर्स्ट इनिशियल स्पीड विचारले, इनिशियल स्पीड बरोबर, आणि सेकंड विचारले स्पीड ॲट t इज इक्वल टू 4 सेकंड बरोबर. मग आता तुम्हाला मी सांगितलं वेलोसिटी किंवा स्पीड काढण्यासाठी डिस्प्लेसमेंटचा काय घ्यावा लागतो, डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागतो. सर्वात प्रथम काय घ्यावं लागतं, डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच v इज इक्वल टू काय घ्यावं लागेल, ds बाय dt. म्हणजे अशा प्रकारचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय येणं गरजेचं आहे, तर डेरिव्हेटिव्ह येणं गरजेचं आहे. इज इक्वल टू काय मग d dt ऑफ 4t स्क्वेअर प्लस 5t मायनस 6. आता डेरिव्हेटिव्ह सर्वांना घेता येत असेल बरोबर, तर याचा डेरिव्हेटिव्ह किती सेपरेटली घेऊन दाखवतो तुम्हाला. d dt ऑफ 4t स्क्वेअर प्लस d dt ऑफ 5t प्लस मायनस d dt ऑफ 6 बरोबर. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो 0. d dt ऑफ 5 कॉन्स्टंट येतो बाहेर, d dt काय येईल 1 आणि हा 2 येईल मल्टिप्लायला बरोबर, आणि d dt चा डेरिव्हेटिव्ह काय येईल 8t प्लस 5 प्लस मायनस 0 म्हणजे 8t प्लस 5 येईल बरोबर. मग फर्स्ट फाइंड करायचे इनिशियल म्हणजे टाइम किती असेल 0. इनिशियलला टाइम किती असतो 0 बरोबर. म्हणजे v स्पीड म्हणजे v बरोबर इज इक्वल टू काय 8t प्लस 5. t ची व्हॅल्यू किती 0. 8 इंटू 0 प्लस 5 म्हणजे किती 5 मीटर पर सेकंड इनिशियल स्पीड आले. हे कोणतं स्पीड आलं, इनिशियल स्पीड आलं. आता आपल्याला किती फाइंड करायचंय ॲट, किती फाइंड करायचंय ॲट t इज इक्वल टू 4 सेकंड. सेकंड केस, सो ॲट t इज इक्वल टू 4 सेकंड. मग त्या केसमध्ये परत स्पीडचाच फॉर्म्युला घ्यावा लागेल. v इज इक्वल टू काय 8t प्लस 5. v इज इक्वल टू 8 इंटू t ची व्हॅल्यू किती 4 प्लस 5. 8 4 जा 32 बरोबर. 32 प्लस 5 म्हणजे किती आलं 37 मीटर पर सेकंड. म्हणजे या प्रकारचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम काय येणं गरजेचं आहे, तर डेरिव्हेटिव्ह येणं गरजेचं आहे. हे तुम्ही गोष्ट लक्षात घ्यायची. त्याच्यात कुठलंही कॉम्प्रोमाइज चालणार नाही. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आलं तरच या चॅप्टरमध्ये तुम्हाला व्यवस्थितपणे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. ही सर्वात प्रथम गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी तुमचे फाउंडेशनचे लेक्चर पहा आहेत सरांचे, त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन शिकवलं असेल ते व्यवस्थित पहा. ते नसेल समजत तर मला शंका विचारू शकता आणि एकदम व्यवस्थितपणे हे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता. काही शंका असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये टाका. आणि लेक्चर आवडला असेल तर आवर्जून लाईक आणि कमेंट करा, जेणेकरून काय होईल थोडंसं लेक्चर घेण्यासाठी ग्रुप येतो आणि चांगलं वाटतं. तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, तर या ऑनलाईन सेशनमध्ये तुम्ही आल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद.